कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. हॅलो आदित्य, अरे आहेस कुठे तू? आम्ही कधीपासून वाट बघतोय तुझी इथे. हॅलो, मी सिटी हॉस्पिटल मधून बोलतोय. तुमचा मुलगा आदित्य किर्लोस्कर याचा ऍक्सिडेंट झालाय. तुम्ही ताबडतोब हॉस्पिटल मध्ये या. काय झालं अहिल्या? अहिल्या, अगं काय झालं? आदित्यचा ऍक्सिडेंट झालाय. आपल्याला ताबडतोब सिटी हॉस्पिटलला जायला पाहिजे. अरे बाप रे, आदित्यचा ऍक्सिडेंट झाला. तरी मी म्हणत होते काहीतरी अपशकुन होणार ना. माझ्या मनात असं वाटत होतं. वहिनी, हे मंगळसूत्रही एकदा मी गळ्यातनं काढण्याचा प्रयत्न केला होता, पण आदित्य सरांच्या जीवावर बेतलं म्हणून मी हे मंगळसूत्र. डॉक्टर, आदित्य किर्लोस्कर? हे बघा, आदित्य किर्लोस्करांचा खूप मेजर ऍक्सिडेंट झालाय. त्यांच्या डोक्यातून खूप रक्तस्राव पण झालाय आणि बहुतेक त्यांच्या मेंदूला मार लागला असावा अशी शक्यता आहे. आता थोड्या वेळात रिपोर्ट येतील तेव्हा कळेल आपल्याला काही. हे कधी, कुठे, कसं घडलं याची काही कल्पना? डिटेल्स माहीत नाहीयेत, पण बहुतेक त्यांना अज्ञात वाहनानं उडवलंय आणि त्यांची तब्येत पण खूप क्रिटिकल आहे. डॉक्टर, आदित्यला जगातली बेस्ट ट्रीटमेंट मिळायला हवी आहे. बाहेरून डॉक्टरची टीम बोलवायची असेल तर बोलवा, पण आदित्य लवकरात लवकर बरा व्हायला हवाय. हे बघा, आम्ही आमच्या परीने पूर्ण प्रयत्न करतो, पण आमच्या हातात काही नाहीये. तुमच्या हातात काही नसेल तर तुम्ही घरी जाऊन बसा. त्या देशात अजून चांगले डॉक्टर आहेत. तसं नाही मॅडम, आम्ही प्रयत्न करत आहोत. नुसते प्रयत्न करू नका, उपचार करा. तो बरा झालाच पाहिजे. आदित्य किर्लोस्कर आहे तो, अहिल्यादेवी किर्लोस्करचा मुलगा. संघर्षाला कधी मागे हटला नाही तो. त्याला बरं व्हावंच लागेल. येस मॅडम. माझी आई माझ्यासाठी माझा श्वास आहे. ती असेल तर मी जगेन, आणि ती जर नसेल तर घरदार शिवार अनाथ झाला ह्यो तुझा परिवार. कळत काळ कोपरा सैर बाहेर झाला घेऊन गेला सपाट ह्यो तुझा जेव्हा कसा झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.